क्रिकेट खेळता खेळता बॉल डायरेक्ट विहिरीत पडला भाऊ. त्याच बॉलवरून पोरांचे डायरेक्ट बेकार भांडणं झाले. काय काय झालं होतं क्रिकेट खेळता खेळता ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर कसं आहे पब्लिक, आज आलो होतो आम्ही क्रिकेट खेळायला. आपली बॅटिंग आली होती, मग काय बसले होते इकडे तयार होऊन, आणि त्याच भूत्याचं पण आगमन झालं. म्हटलं बरं आहे भाऊ, तुझीच कमी होती. एवढं ऊन लागत होतं तरी पण आपली गँग इकडे क्रिकेट खेळायला बिलगली होती. सगळे तिकडे उन्हात होते आणि मी इकडे सावलीत उभा होतो. इथे येऊन फक्त 5 मिनिट झाले होते आणि यांनी शॉट मारला, तो बॉल डायरेक्ट विहिरीत जाऊन पडला. आता तुम्हाला माहितीये तुमच्या भावाला पोहता येत नाही. म्हटलं आता बॉल कसा काढायचा. तेवढ्या तिकडे 2 मित्र बादली घेऊन आले आणि कसं तरी त्या बादलीत तो बॉल अटकवला आणि हळूहळू वर घेतली बादली आणि हळूच बॉल काढला. बॉल तर आम्ही काढला, पण तुम्ही व्हिडिओ बघता पण आपल्या आयडीला फॉलो करत नाही, तेवढं फॉलो करून घ्या. आता ज्याचा बॉल होता तो लागला ना भांडायला, म्हणे एवढ्या लांब कशाला मारता रे. पोरं त्याला समजवत होते पण तो ऐकतच नव्हता. म्हणे तिकडे मारायची गरज नाही ना. आता सांगायचं तरी काय त्याला, तो बॉल विहिरीतून काढलाच होता, परत त्याने इकडे शॉट मारला. म्हटलं आता खरं नाही, भोजाचा बॉल येतो तर आता काही बॉलच नाही देणार आपल्याला. बॉल शोधून शोधून अर्धा तास झाला होता पण बॉल काही मिळेना आपल्याला. फायनली मग अर्ध्या तासानंतर बॉल सापडला आणि त्याच्या ताब्यात देऊन टाकला.